नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या दोघांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे दिवंगत नेते त्यांना दादा आपण म्हणतो, त्या दादांच्या प्रतिमेचं या ठिकाणी सर्वप्रथम पूजन होणार आहे। धन्यवाद भाऊ। या ठिकाणी आपले दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा वारसा, महाराष्ट्राची रणरागिणी, संघर्ष कन्या, लोकप्रिय नेत्या, महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण, वातावरण बदल व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पुष्प अर्पण करून मंचावरती आगमन होणार आहे। भारतीय जनता पार्टीचा कोण आली रे, कोण आली, कोण आली रे, कोण आली, कोण आली रे, कोण आली, कोण आली रे, कोण आली। भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीनं लोकनेत्या, संघर्ष कन्या नामदार पंकजाताई मुंडे यांचं किंगावकरांच्या वतीनं स्वागत। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचंही या किंगाव नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या व महायुतीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। सोबत आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। सर्वांना विनंती आहे, आपण जागेवर बसून घ्यायचे। काही साहेबांचे या ठिकाणी किंगावकरांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया जागेवर बसून घ्यायचे। आपल्याला सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना श्रद्धांजली अर्पण करायचे, त्यामुळे आपण सर्वांनी बसून घ्यावं। सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या संघर्ष कन्या लोकनेत्या नामदार पंकजाताई साहेब व सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब या दोघांचंही किंगाव व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतोय, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांचा दुर्दैवी घटना झाल्यामुळं, अपघाती निधन झाल्याबद्दल सर्वप्रथम आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे। मी सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी जागेवर उठून उभा टाकायचं आहे। सर्वांनी जागेवर उठून उभा टाकायचे, स्तब्ध उभा टाकायचे। 1 मिनिटामध्ये श्रद्धांजली अर्पण होणार आहे। मी सावधान म्हणल्याच्या नंतर कोणाच्याही मोबाईलचा आवाज, कोणाचाही आवाज आला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी। भारत माता की अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अजित दादाची पण घोषणा द्या, अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे। प्रेम, सावधान।
विश्राम. सर्वांनी जागेवर बसून घ्यावा. चला बसा खाली बसा पटापट बसा बरं खाली चला बसा खाली मी भारतीय जनता पार्टीचे किल्लार गटाचे उमेदवार भागवतभाऊ गुप्ते, अशोकभाऊ मुंडे व अयोध्याताई केंद्रे, अशोक काका या तिघांना विनंती करतो की त्याने नामदार ताई साहेब आणि नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा सत्कार मूर्ती देऊन ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन करायचा आहे. अरे खाली बसा ना पाठीमागे दिसतंय बस खाली या सभेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतोय महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की या प्रचंड अशा प्रचार सभेला आपण संबोधित करावं. फोटोवाले खाली बटून घ्या मागे बस जरा तिकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या प्रचार सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आमच्या भगिनी पंकजाताई, पर्यावरण वातावरण बदल मंत्री महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय गणेशदादा हाके, आरपीआयचे नेते बाबासाहेब कांबळे, आरोग्य भारत भूषण सामे, राजकुमारजी मजगे, शिवानंद हेगडे, सुंदरराव साखरे, श्री अशोक काका केंद्रे, त्र्यंबकाबा गुट्टे, किशोर बापू मुंडे, विठ्ठलरावजी बोडके, संग्रामजी चामे, सुनील ववळे, उपाध्यक्ष आरपीआय लातूर, ज्यांच्या प्रचारासाठी आपण इथे आलेलो आहोत. किनगाव जिल्हा परिषदचे उमेदवार आपले मित्र भागवतभाऊ गुट्टे, जिल्हा परिषद किनगाव गट, तसेच पंचायत समिती अशोक भाऊ मुंडे, पती किनगाव पंचायत समिती गण, जितेंद्र बदनेसर, प्राचार्य महाविद्यालय किनगाव, चंद्रप्रकाश हागे, तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्ष किनगाव, श्रीधर भाऊ फड, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे नेते मंडळी, पत्रकार मित्र, अहमदपूर तालुक्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी महायुती केलेली आहे. किनगाव मध्ये आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आपले भागवतराव गुट्टे यांनी खाली आमचे अशोकरावजी यांनी काकूला उमेदवारी दिलेली आहे. खंडाळीमध्ये आमच्या भगिनी रेखा अशोक तरडे, सुरेखा संतोष केंद्रे, उजन्यामध्ये वैष्णवी स्नेहारी सोंडगी आणि हाडोळतीमध्ये अजिंक्य प्रकाश देशमुख, श्री मीराबाई सिंधलिंग हंगणे, कुमठ्यामधून आपण कृष्णराज हरिदास भोसले आणि आंदोरी गटातून प्रफुल्ल निवर्ती गुंडरे हे सेवानिवृत्त अभियंता आहेत. आंदोरी पंचायत समितीमध्ये सुधीर शिवाजीराव गुट्टे, तोडगावमध्ये सौ डॉक्टर अंजली रामेश्वर गौंड आणि रोकडा सावरगाव मध्ये अश्विनी धोंडराम नागराळे
आणि देवेंद्र भालचंद्र जाधव, सौ कमल माधवराव सर्वदे आणि शिरूर ताजबंद मध्ये उत्तम संभाजी माने, रवींद्र शामराव बोडके आणि सूरज बाबासाहेब पाटील असे 6 आपल्या गटामध्ये आणि साई जुनी 12 पंचायत समितीचे उमेदवार आपल्या समोर आम्ही ठेवलेले आहेत. 7 तारखेला आपल्याला मतदान करायचे. या मतदानाला उमेदवाराला आशीर्वाद मागण्यासाठी मी आणि ताई आपल्या समोर आलेलो आहोत. आपल्या उमेदवाराला मतदान का करायचे? महायुतीच्या माध्यमातून आज आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे. सर्वप्रथम मी दादाला श्रद्धांजली अर्पण करतो. दादा विना ही निवडणूक होत आहे याची खूप मोठी खंत आहे आम्हाला. पण आता ते रोडत बसायची वेळ नाही आपल्याला. म्हणून आपल्याला 7 तारखेला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढायची आहे. महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाच्या कामाला न्याय दिलाय. लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये या ठिकाणी अनुदान देऊन आमच्या बहिणीला कुणाकडे हात पसरायची पाळी येऊ नये. रक्कम फार मोठी नाही, पण छोट्या छोट्या अडचणीला कुणाकडे हात पसरण्याची अडचण येऊ नये. आज आपण बघत असताना काही लोक म्हणायला लागलेत की काम कुठे सांगा, विकास कुठे आहे. ज्या रस्त्यावर उभा आहे त्या रस्त्याचा विकास झालेला त्याच्यावर जुबान बोलतायत. ज्या बिल्डिंगच्या समोर उभारून बोलतायत. अंधोरी आणि किनगाव मध्ये ताई गेल्या 19 मध्ये दादाच्या आणि देवाभाऊच्या सहकार्यामुळे, एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळे आपण मधून रस्ता घेतला. 311 कोटीचा रस्ता सांगी बसून आता इथं किनगावच्या जवळ आलाय. किनगावच्या गावामधून असा पुढे रेलापूरकडे जाणार. मन्नाड नदी आमचे खूप मोठी नैसर्गिक देणगी आहे मला. अंधोरी गटामध्ये सगळ्यात अधिक सिंचनाचं काम झालंय आणि ते अंतिम टप्प्यात आले. 7 बांधारे त्या ठिकाणी झालेत. त्याच्यापैकी 1 बांधारा खंडाळीमध्ये जातोय आणि बाकीचे 6 बांधारे आपल्या खंडाळी भागात येतात. मधुकर दादाची मुंडेची आपल्याला या ठिकाणी मला आठवण होते. ते माझे मित्र होते. आम्ही एकत्र काम केलंय. त्यांची खूप वर्षाची मागणी होती आपल्याला किनगावकरांची की या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावं. किनगाव जरी ग्रामपंचायत असलं तर 50 खेड्याच्या आसपास जवळ बसलेलं गाव आहे. खेड्यामध्ये राहणारा हा समाज आहे. गोरगरीब लोक आहेत. त्यांच्या आरोग्याची सोय म्हणून ताई 2019 मध्ये या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिलेली आहे. ज्या हेलिकॉप्टर आपलं उतरलं तिथं देखील आज आपण स्टेडियम उभा करतोय. अर्धवट आहे अजून, त्याला आपल्याला निधी देणार आहेत आणि दादानी त्याला देखील देण्याचं मान्य केलं होतं. ते उर्वरित पूर्ण करून घ्यायचं काम माझी जबाबदारी आहे. म्हणून मला विनंती करायची आहे. मी अधिक बोलणार नाही. ताईला खूप 2-3 कार्यक्रम आहेत, पण ज्या ज्या भागामध्ये जे उमेदवार उभा केलेत, कुठं घड्याळाचे कुठं कमळाचे आहेत. आज धनुशेठ मुंडे साहेबांची मला इथं आठवण होते. मागल्या वेळेस माझा फॉर्म भरून धनुशेठ त्यांचा नंतर भरला आणि आज तुमच्या समोर जे उभा आहे धनुजी मुंडे आणि पंकजा ताईच्या आशीर्वादामुळे मी आज उभा आहे. भागवतराव आमचे सगळे उमेदवार, आपल्याला काळजी करायचं कारण नाही. माझ्या प्रचारासाठी मुंडे साहेबांनी फॉर्म भरून पहिली काम केले त्यांनी आणि पूर्ण समाज माझ्या पाठीमागे उभा केला. हे आम्ही कधी विसरू शकत नाही. ताई देखील येणार होत्या, पण इतका त्यांचा शेड्यूल टाईट होता. न येता मोबाईल व्हॉट्सअपवरून जनतेला आवाहन केल्या की बाबासाहेब पाटील अहमदपूर मधून विधानसभेची निवडणूक लढत आहे. बाबासाहेब पाटलाला मतदान रूपी आशीर्वाद द्या. आता तर या तुमच्या कार्यकर्त्यासाठी आपल्या मला फोनवरून संदेश दिला तर मी मंत्री होऊ शकलो. आता हे भागवत
तू काळजी करू नकोस. मुंडे साहेब तुम्ही काळजी करू नका. रेखाताई तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत, ताई तुमच्या पाठीमाग आहे. पण हायगाई करायचं कारण नाही, पुढच्याला कमी समजायचं काही कारण नाही आहे. म्हणून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ताई माझ्या मतदारसंघात आल्या, किनगाव मध्ये आल्या म्हणून त्यांचं मी स्वागत करतो. आणि 7 तारखेला आपल्या उमेदवाराला पॅनल टू पॅनल पंचायत समितीला जेवढं झालं तेवढं जिल्हा परिषदला झालं तेवढंच पंचायत समितीला मतदान सारख्या प्रमाणामध्ये टाकणं आणि कार्यकर्त्यांनी तसा प्रचार करणं हे महत्वाचं आहे. कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. लोक येतील, ते काम करू शकत नाहीत, बोलून जातील, तुमच्या कोपराला गोळवतील. तो अनुभव खूप वेळेस तुम्ही घेतलाय, म्हणून आधी काही बोलत नाही. 7 तारखेला आपल्याला या सगळ्या उमेदवाराला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आदरणीय दादाला या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करावं एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नक्कीच आपल्या माध्यमातून अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा चालू आहे, विकासाचा मार्ग चालू आहे. धन्यवाद. यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी आपल्या समोर मी विनंती करतोय आपलं दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या, महाराष्ट्राची रणरागिणी, संघर्ष कन्या, लोकप्रिय नेत्या माननीय श्री नामदार पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. कोण आली रे, कोण आली, कोण आली रे, कोण आली. आदरणीय ताई साहेब. जेवढं लिहिलं असेल ना तेवढं वाचल्याशिवाय ते जाणारच नाही बाजूला. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वत्र निवडणुका चालू आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी पूर्ण राज्यभर दौरा करते. काल 6 सभा मी घेतल्या, 3 सभा हेलिकॉप्टरनी घेतल्या आणि 3 सभा मी बाय कार घेतल्या. त्याचप्रमाणे आज मी इथे आलेली आहे या आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर, प्रेमाखातर, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या या किनगाव या जिल्हा परिषद सर्कलच्या मी प्रचारासाठी इथे आलेली आहे. या मंचावर आत्ताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांनी निवडून दिलेले आणि आता मंत्री झालेले नामदार आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अनेक वेळा राज्याच्या स्तरावर जे काम करतात गणेशदादा हाके, मंचावर उपस्थित रिपाईचे बाळासाहेबजी कांबळे, ऍडव्होकेट भरतभाऊ चामे, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर. पण मी खास नाव घेईन ते आमच्या अशोक काका केंद्रे यांचं, त्र्यंबकाबा गुटे यांचं आणि सर्व मान्यवर याच्यासाठी म्हणते कारण पुढच्या 3 सभा मला हेलिकॉप्टरनी करून पुन्हा बाय कार सभा करायच्या, तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. मी उमेदवारांचं नाव घेईन, त्या उमेदवारांनी फक्त पुढे यायचं आहे. किनगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतीक्षा भागवत गुटे आणि किनगाव पंचायत समितीचे उमेदवार सुरेखा अशोक मुंडे. धानोरा पंचायत समिती गणाच्या उमेदवार आमच्या अयोध्या अशोक केंद्रे. या तिघे महिलाच आहेत की काय? आणि मी पण आले महिला प्रचाराला, महिलाच राजकीय. या तिघी जणी उभे राहा, असा हात करा, असा विजयाचा हात करा. परळी पण आली प्रचाराला. चला, पुढचा जिल्हा परिषद गट खंडाळी येथील आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार रेखा अशोक तरडे. खंडाळी पंचायत समितीचे उमेदवार सुरेखा संतोष केंद्रे आणि उजना पंचायत समिती गणाच्या उमेदवार वैष्णवी श्रीहरी सोडगीर. आले का? असा बरोबर हात करा, विजयाचा हात. यस, यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचा आहे. याच्यानंतर हाडोळती या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अजिंक्य प्रकाश देशमुख.
ठीक आहे, मी नाव घेते. पंचायत समिती गणाच्या हडोळतीच्या मीराताई सिद्धलिंग हेंगडे, कुमठा गणाचे उमेदवार कृष्णदास हरिदास भोसले, तसेच जिल्हा परिषद गट अंदोरी प्रफुल्ल निवृत्ती गुंडरे, पंचायत समिती अंदोरीचे सुधीर शिवाजीराव गुटे आणि तोडगाव पंचायत समितीचे डॉक्टर अंजली रामेश्वर गौंड यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. जिल्हा परिषद गट रोकडा सावरगाव अश्विन धोंडीराम नागराळे, पंचायत समिती गण रोकडा सावरगाव देवेंद्र भालचंद्र जाधव आणि हिप्परगा इथले पंचायत समितीचे उमेदवार कमल माधवराव सर्वदे यांना आपण आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. बर, शिरूर जिल्हा परिषद गट तिथले उत्तम संभाजी माने, पंचायत समिती गट शिरूर मधले सुरेश बाबासाहेब पाटील आणि वळसंगी येथील पंचायत समितीचे रवींद्र शामराव बोडके. अरे तुम्ही असं का दिले रे मला येड्याओ, मी दुसऱ्याचे उमेदवार वाचले ना, आपले फक्त द्यायचे, तुम्हाला काय करायचे पंजा आणि ते द्यायचे, मीच अभ्यास करावं का इथं स्टेजवर उभं राहून? बरोबर का? म्हणजे यांची काय अपेक्षा आहे, मी तर येऊन बघावं ते कोण काय आहे का गैरतीपणा. बाबांनो, फक्त घड्याळ कमळाला मत, गैरतीपणा करू नका. तुम्ही यांनी जरी केला असला तरी तुम्ही करू नका. आमची इथे युती आहे. बाबासाहेब पाटलांनी सांगितलं तेव्हा आम्ही व्हिडिओ कॉल करून व्हिडिओचा मेसेज करून बाबासाहेबांसाठी मतं मागितले. ते म्हणाले ताई ते प्रत्यक्षात आल्यात, म्हणजे उमेदवार माझे किती लाडके असतील हे तुम्ही जरा विचार करा. मी आज सकाळी माझं हेलिकॉप्टर बिघडलं, अर्ध्या लोकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल. हजारो लोक फोन करायले, मेसेज करायले, आमची आई तिकडून म्हणाली जाऊ नको जाऊ नको, बाकी कोणी सभा घेई नाही, तुलाच काय अडलंय वगैरे वगैरे. तिला आपलं काळजी, तिला नेहमी वाटतं की आपलीच पोरगी सगळं काम करते. पण मी म्हणलं माझं इथे सभा पक्षाची घेणं हे तर कर्तव्य आहे, पण हे उमेदवार हे माझ्या जीवाचे उमेदवार आहेत, माझ्या घरचे उमेदवार आहेत. आमच्या अशोक मुंबई पुण्यामध्ये राहिला अनेक वर्ष. मुंडे साहेबांच्या जाण्यापासून एखाद्या सावलीसारखा माझ्या समोर राहिला. त्या अशोकची पत्नी, आज त्यांनी ठरवलं की आता पुढचं आयुष्य पोरं जिथले तिथे झाले, आम्हाला इथे राहायचंय. त्यांची पत्नी आपल्याकडे उभी आहे, आमच्या अयोध्यातही उभ्या आहेत. आणि गुट्टे उभं राहा तुम्ही तिथे परत एकदा तिथं जिथे आहे तिथं. हे बघा पुन्हा गडबड करतात. आता हे तीन, त्या तिन्हीमध्ये तिघांचे चिन्ह काय काय तुम्हालाच विचारले, स्टेजवरच्या विचारून फायदा नाही. बरोबर, बाजूचे आमचे उमेदवार आले ते उभे राहा, नाव द्या, त्यांची नावं सांगा तुमचे. प्रफुल्ल चंद्र कुंडे यांचं चिन्ह काय बघा, तुमचं चिन्ह काय घड्याळ. अजून कोणी घड्याळ बाबा इकडे, हे घड्याळ बरोबर ना. बघा घड्याळ बघायचं आणि कमळ बघायचं, दुसरं काही बघायचंच नाही, हाणायचंच नाही दुसरं काय. बरोबर, यांच्यासाठी मी आले. आज मी पूर्ण काल सभा घेतल्या. सभा घेत असताना आम्ही वेगवेगळ्या मंचावर महामानवांचे पूजन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करतो, ज्यांच्यामुळे आपण या स्वराज्यात आणून सगळे माणसं हे सारखे आहेत याच्या देशामध्ये असं सहिष्णू संविधान दिलं. त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन केलं. नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत सेवालाल महाराज अशी सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फोटोचे पूजन करताना मुंडे साहेबांचा फोटो असतोच. मुंडे साहेबांना वंदन करताना अजूनही लोकांचे डोळ्याच्या कडा पाणावतात आणि मुंडे साहेबांना आठवण करताना अजूनही मायमाऊली आपल्या डोळ्याला पदर लावते, माझ्याकडे बघत असताना आशीर्वाद देते, कारण मी आमच्या वाघाची लेक आहे. हे प्रेम लोकांचं. पण हे करत असताना त्यांच्या बाजूला एक फोटो जो आपल्याला कधीच अपेक्षित नव्हतं की अशा पद्धतीने येईल, ते म्हणजे
स्वर्गीय अजितदादा पवार. मुंडे साहेबांचं जाणंही जसं अचानक झालं, पण अजितदादांचं जाणं जे झालं ते अत्यंत मनाला अत्यंत वेदना देऊन गेलं. आदल्याच दिवशी आम्ही कॅबिनेटमध्ये एकत्र होतो. आमच्या घराला एकाच भिंती आहे, पलीकडे देवघरी आहे, इकडे रामटेक मध्ये मी राहते. आणि असं वाटलं नाही की ही वेळ त्यांच्यावर येईल, शत्रूवर पण अशी वेळ येऊ नये. मुंडे साहेबांचंही वय 63 वय होतं, अजितदादांचं काय 2-3 वर्ष मागे पुढे असेल. अकाली जाणे नेत्यांनी हे खूप मोठी पोकळी तयार करत असतं आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी असंख्य लोकांना स्वतःला रात्रीचा दिवस करावा लागतो, हाडाची काढ करावी लागतात, तेव्हा ती पोकळी भरून निघत असते. हे एवढं सोपं काम नाही. मुंडे साहेब जाणं जसं आपल्याला अजूनही 12 वर्ष झाले, मुंडे साहेबांना जाऊन 12वं वर्ष आहे. अजूनही मुंडे साहेबांचे पुतळे तयार होत आहेत, अजूनही मुंडे साहेबांचे स्मारक तयार होत आहेत, अजूनही मुंडे साहेबांच्या नावाने गावातल्या मंदिरामध्ये मुंडे साहेबांच्या फोटोची त्याची स्थापना होते. हो, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं म्हणला हा भाऊ. खरंच आहे. पण या जे देवाला आवडून गेले त्यांचे विचार आपल्याला पुढे चालवायचे. फार मोठा संघर्ष पुढे पेलायचा असतो, तेव्हा ते विचार आपल्याला चालवता येतात. आणि म्हणून मी इथे आले. गोपीनाथ मुंडेची लेख आहे. हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला, सगळे म्हणले दौरा कॅन्सल करा, कॅन्सल करा, कॅन्सल करा. म्हणजे हे व्हेंटिलेटर वरच नाही का, मी कसं दौरा कॅन्सल करू? काहीही झालं तरी मी जाणार. शेवटी माझी आई म्हणली बापासारखीच जिद्दी आहे. लोकांसाठी जायचं म्हणलं तर ही कशाचीच पर्वा करत नाही. आणि मी घाबरतच नाही. अवकाशाला घाबरत नाही, कारण तुमच्या आशीर्वादाचं बळ आहे, हे मला विश्वास आहे. ईश्वराची कृपा आहे, तुमची सेवा करायची आहे आणि हे कार्य कर्तव्य आहे माझं की ज्यांनी माझ्यासाठी उभे राहिले. आज अशोकराव केंद्रे आमचा एवढ्या वर्षाचा संबंध आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या शाळेवर अनेक वेळा मी कार्यक्रम घेतले. तिथे सगळे सैनिक, ते सगळे पोरं जोरात कार्यक्रम घ्यायचे. आमच्या आयोजकही घ्यायच्या. सभापती झाल्यानंतर त्या आता एक गुट्टे आमचा तरुण मुलगा आहे, नवीन मुलगा आलेला आहे, त्याला पण आपण संधी दिली पाहिजे. अशोक सावली सारखा माझ्या पाठीशी उभे राहिला, त्याची पत्नी उभी आहे म्हणून मी आले. कोणीही आपल्यावर प्रेम केलं, कोणीही आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून राहिलं. जेव्हा अशी परिस्थिती होती की परिवार आणि लोक त्याच्यात मला भेदच करता येत नव्हता, अशा वेळी हे सगळे माझ्या पाठीमागे राहिले. मी माझ्या पुण्याईची गठडी त्यांच्या पाठीमागे ठेवली आहे. तुम्ही त्याचा सन्मान करणार आहेत का नाही? करणार आहेत का नाही? आसन देणार आहेत का नाही? देणार ना? मग इथे मोठे माणसं दिसतात, टोपीवाले वगैरे, शेतकरी माणसं. तुम्हाला हात जोडून सांगते, तुम्ही या लेकरांना आशीर्वाद द्या. या तरुण आमच्या महिला आहेत त्यांना आशीर्वाद द्या. युवा बांधवांना सांगते, जोरात प्रचार करा. काही इकडे तिकडे बघू नका. काय पाहुणे रावळे असतील, काही नाते गोते असतील, त्याला म्हणा बाबा 7 तारखेनंतर ये, पूर्णाचं जेवण जेवू घालतो. पण आता काही म्हणल्या तिथंच मतदान करावं लागेल का? मी एवढं जीवावर उतरून आले तर त्याचा मान करावा लागेल का नाही? आणि या लाडक्या बहिणी आहेत का नाही? लाडक्या बहिणी कुणाच्या? हात वर करा बरं, कोण कोण आहे? देवा भाऊच्या लाडक्या बहिणी. आणि हे लाडक्या बहिणीने लाडके मिळवणे, बरोबर आहे का नाही? मोदीजींनी चांगली सोय करून ठेवली. लाडक्या बहिणी आहेत, लाडके मिळवणे, शेतकरी सन्मान योजना आहे. 12,000 रुपये वर्षाला अकाउंटवर येतात. हे कोणालाही सुचलं नाही आधी, म्हणून आमच्या मागे उभं राहायचंय. देशात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, आता जिल्ह्यात सुद्धा आमची सत्ता आणायची आहे. त्याच्यासाठी आमच्या मागे उभं राहायचंय. या अहमदपूर मतदारसंघावर मुंडे साहेबांनी खूप प्रेम केलं, मीही प्रेम केलं. या अहमदपूर मतदारसंघावर मी ग्रामीण विकास मंत्री असताना जलसंधारणाचे बंधारे असो, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, 25-15 असो, ग्रामपंचायत कार्यालय असो, सगळ्या गोष्टी जशा परळीला दिल्या तशाच अहमदपूरला मी दिल्या. आताही सांगते, बाळासाहेब आमचे सहकारी आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पण अहमदपूरची आता कोणती नदीचा उल्लेख केला आपण? मण्यार नदी. या मण्यार नदीच्या पुनर्जीवनासाठी मी तुमच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू. आपण त्या मण्यार नदीचं पुनर्जीवन करू. तुमच्या जीवनामध्ये कशाची तुम्हाला ते कमी नाही. अजितदादा स्वतः वित्तमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई झाल्या आहेत, पण कोणतंही काम अहमदपूरचं कमी कुठल्याही खात्यात काढलं
आणि मी जर त्याच्यामध्ये काही योगदान देऊ शकते तर तुमच्या बरोबरीने मी त्या मंत्र्याकडे जाऊन माझ्या लोकांसाठी हात जोडून ते काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या बरोबर उभी राहील असं या निमित्ताने सांगते. लोकांचं प्रेम ही सगळ्यात मोठी मोठी संपत्ती आहे. ही जाणीव मुंडे साहेबांना होती, ही जाणीव मोदीजींना. मोदीजी काही प्रधानमंत्र्याच्या घरी जन्मलेले नाही, मोदीजी काही मोठ्या सावकाराच्या घरी जन्मलेले नाही. आपल्या सरकारच शेतकऱ्याच्या घरी एका गरीब आईच्या पोटी जन्म घेतला, एका गरीब बापाच्या पोटी जन्म घेतला. गरीब बापाच्या पोटी गरीब आईच्या पोटी जन्म घेतलेला माणूस प्रधानमंत्री होऊ शकतो हे सिद्ध करण्याचा संस्कार भारतीय जनता पार्टीच्या आमच्या मागे उभे म्हणून होऊ शकतो. आज मोदीजी यांनी आपल्या गरीब ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा विचार केला. त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणलं तर आमच्या देवेंद्रजींनी लाडकी बहीण म्हणलं. त्या लाडक्या बहिणीचं तर काही विचारायचंच नाही. साधा किडका मिडका भाऊ असला तरी आपण कॉलर टाईट करतो, अरे माझा भाऊ येईल मग कळेल तुम्हाला, मी तो मुख्यमंत्री भाऊ आहे. किती दाब टाकत असतील तुमच्यावर मी तर समजूच शकत नाही. किती ओवाळणी येते रे सख्या भावाची सांगा बरं. दिवाळीला भाऊ किती ओवाळणी देतो? बोलतच नाही. आता एक पहिलंच ऐकलं मी, एवढ्या सभेत मी बायकांशी बोलायले आणि भाऊनीला ओवाळणी भाऊ किती देतो तर हे म्हणा माणूसच म्हणजे बोलवीतच नाही. कोण बोलवीत नाही? तुम्ही बहिणीला माहेरी बोलवत नाही का बहीण बोलवत नाही? बरोबर आहे ना? तुम्हाला राखी पौर्णिमेला भाऊ आला किती ओवाळणी देतो? तेव्हा मला सांगू द्या, तुमच्यावर विश्वास नाही माझा. किती देतो? 500. बघा अशा इशारा करायला 500. राखी पौर्णिमेला 500, भाऊबीजेला 1000. माहेरी गेला दिवाळीला साडी बिडी नेसवत असेल ना माहेरी, आईचं चालतंय तर जरा चांगली नेसवत असेल, भाऊजे जरा बघत असेल. आणि त्या ओटीमध्ये पैसे टाकतात का? किती किती टाकतात? नाही. साडी कितीची नेसवते? 500. म्हणजे 500ची साडी, 500ची भाऊबीज, 500ची राखी, 1500 वर्षातून एकदा. आणि आमचे देवभाऊ किती देतात? महिन्याला 1500. म्हणजे इकडं 12,000, इकडं 1500. एका घरात 2 लाडक्या बहिणी असतील, 3 असतील तर मग विचारायचंच काम नाही. हे कशामुळे दिलं? कशामुळे दिले? हे सोपं नाही. हजारो कोटीचं बजेट हे तुमच्या पाठीमागे उभं केलंय, हे दिलंय ते तुमचा स्वाभिमान व्हावा, तुम्हाला स्वतःला सन्मानाने जगता यावं याच्यासाठी दिलंय. ह्याला मी पैसे कधीच म्हणत नाही, मी या सन्मान निधी म्हणते. हे माझ्या माता भगिनीच्यासाठी त्यांनी दिलेलं. शेतकऱ्यांसाठी आता दुष्काळाचं सावट होतं खूप. मी तर जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी गावागावात गेलं, बीडमध्ये काही ठिकाणी गेवराई वगैरे मध्ये गेलं. नदीचे पात्र पूर्ण नदीने सोडून, म्हणजे नदीने पात्र सोडले की आपणच नदी पात्रात राहायचो वर्षानुवर्ष, माहितच नाही ना दुष्काळी भागात एवढा पाऊसच नाही, पूर्ण वाहून गेलं. अशा वेळी 32,000 कोटीचं पॅकेज हे या मराठवाड्याच्या दुष्काळी भागासाठी देण्याचं काम आम्ही केलं. आज सरकार आमच्याच करणार आहे. त्यांच्या पक्षाचे एकेका राज्यातून ते बाद होत चालले, देशातून बाद झाले, ते काय विकास करणार आहे? कोणाच्या आधारावर विकास करणार आहे? विकास कोणी करू शकतं ते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची इथे युती करू शकते. आणि या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजयी रूपी आशीर्वाद देऊ शकता. देणार आहेत का नाही? तुम्ही आपलं जीव मुठीत धरून आले, आईशी भांडून आले. मी पैसे मोजत नव्हते, मी काळजी मोजत होते. या प्रत्येक घरात कुठं 1000-2000 कडे पडायचंय. मला माहिती पुन्हा काय होतं इलेक्शन मध्ये, सगळे एकमेकांचं तोंड बघतात. मग 2 दिवस आधी काय काय सुरू होतं त्या कसल्याही पळी पडायचं नाही. नुसतं व्हिडिओवर मतदान दिलंय, स्वतः येऊन हात जोडते तुमच्यासाठी, या लोकांसाठी. तुम्ही तुमचा आशीर्वाद पाठीशी उभं राहा. त्यांनाही सांगते, एकदा निवडून आल्यावर माणसाला काय वाटतं, जरा टाईट होऊन जाते माणूस. त्याला वाटतं आम्ही काहीतरी झालो. मला सगळे विचारतात, ताई तुम्ही मंत्री आहेत, तुम्हाला किती वाटत असेल? म्हणजे मला काही अहंकार वाटत नाही. मी यश बघितले, मी अपयश बघितले, मी प्रचंड मोठा विजय बघितलाय, मी प्रचंड दुःखात लोटणारा आत्महत्या लोकांनी करावा इथंच केली लातूर जिल्ह्यात अहमदपूर मध्ये. आत्महत्या करावी लोकांना वाटावा असा पराभव देखील बघितलेला आहे.
त्यामुळे मला जीवनामध्ये पराभव दुःखी करत नाही आणि विजय मला फार काही अहंकारात नेत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा निवडून आल्यानंतर टाईट न होता त्या लोकांची सेवा करा, म्हणजे माझ्या प्रचाराचं सार्थक होईल असे या निमित्ताने तुम्हाला सांगते. आणि बाळासाहेब पाटलांच्या आणि आमच्या या उमेदवारांना आणि घड्याळाच्या समोरचं बटन दाबावं आणि आमच्या उमेदवारांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करावं. तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. काल माझं हेलिकॉप्टर इतकं बेकार होतं, जसं काही ऑटो रिक्षाच उडत होता असं हेलिकॉप्टर होतं आणि ते आज बिघडलं. त्याच्यामुळे मला दुसरं हेलिकॉप्टर घेऊन यावं लागलं. मी गाडीने पण आले असते, पण त्यांच्या संदेशामध्ये जरा प्रॉब्लेम झाला. तुम्ही 3 तास माझ्या इथे वाट बघत बसलात. माझ्या खास करून